सर्वप्रथम आज आपण कर सेटिंग या चॅप्टरवर थोडक्यात माहिती घेऊया. ज्या मुलांना फक्त पास व्हायचे त्यांनी पण त्यांच्यासाठी महत्त्वाचे पॉईंट्स सांगणार आहे. तर त्यामध्ये पहिल्यांदा पहा, कर सेटिंग हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये 3च पॉईंट आहेत. पहिला पॉईंट आहे टाइप्स ऑफ कर्स यूज्ड इन रोड्स अँड रेल्वे अलाइनमेंट्स, हा एक पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आहे नोटेशन्स ऑफ सिंपल सर्क्युलर कर आणि डेजिग्नेशन ऑफ द कर, हा दुसरा पॉईंट आहे. आणि तिसरा पॉईंट आहे सेटिंग सिंपल सर्क्युलर कर बाय ऑफसेट्स फ्रॉम लॉंग कॉर्ड अँड रँकिन्स मेथड ऑफ डिफ्लेक्शन अँगल्स. आता जर आपण मागे जे काही क्वेश्चन पेपर आलेले आहेत, मागच्या 2-3 एक्झामचे जर आपण प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर तुम्हाला असं लक्षात येईल की तर या कर सेटिंग या चॅप्टरवर 3 प्रश्न विचारले जातात. एक 2 मार्काचा आहे, एक 4 मार्काचा आहे, एक 6 मार्काचा आहे, किंवा 2 मार्काचा, 4 मार्काचा, 4 मार्काचा, म्हणजे 6 आणि 4 10 आणि 2 12 मार्काचे प्रश्न येतात किंवा 10 मार्काचे येतात प्रश्न. आणि कर सेटिंग या चॅप्टरवरचे 3 वेगवेगळ्या क्वेश्चन्समध्ये प्रश्न असतात. एकाच प्रश्नामध्ये सगळे प्रश्न नसतात. तर त्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये कंपल्सरी आहे, दुसऱ्या याच्यामध्ये असेल आणि 6व्या याच्यामध्ये असेल. एक 6 मार्काचा तरी असेल किंवा 4 मार्काचा तरी असेल. 4 मार्काचे 2 असतील किंवा एक 4 मार्काचा आणि एक 6 मार्काचा असेल. आणि 2 मार्काचा तर प्रत्येक एक्झामला विचारलेलाच आहे. म्हणजे साधारण जर बघितलं तर 12 मार्काचं वेटेज हे कर सेटिंग या चॅप्टरवर आहे. आणि सगळ्यात सोपं आहे ह्याच्यावर मार्क मिळवणं. तर पहिल्यांदा पाहूया आपण. पहिला जो काय आहे, पहिला प्रश्न 2 मार्काचा जो आहे तो पहिल्या टॉपिकवर येतो. हा जो काही पहिला टॉपिक आहे टाइप्स ऑफ कर यूज्ड इन रोड्स अँड रेल्वे अलाइनमेंट्स याच्यावर येतो, किंवा डेजिग्नेशन ऑफ द कर याच्यावर येतो. तर याच्यामध्ये सगळ्यात जर पाहिलं तर 2 मार्कासाठी आलेले प्रश्न आतापर्यंतचे ते म्हणजे सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर पाठ करून ठेवायचं आहे. डेफिनेशन ऑफ डिग्री ऑफ कर. तर डिग्री ऑफ कर म्हणजे काय? डिग्री ऑफ कर हा प्रश्न मात्र प्रत्येक एक्झामला जवळपास आलेला आहे 2 मार्काच्याला. तर याची डेफिनेशन प्रत्येकाने पाठ करून ठेवायची आहे 2 मार्क मिळवण्यासाठी. डिग्री ऑफ द कर म्हणजे काय? द अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर of circle by a chord of standard length (20 meter or 30 meter) is known as डिग्री ऑफ द कर. आता पहा, द अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ सर्कल बाय ए कॉर्ड ऑफ स्टँडर्ड लेंथ 20 मीटर और 30 मीटर इज नोन ॲज डिग्री ऑफ द कर. म्हणजे जर हा जर कॉर्ड असेल त्याची जर लेंथ जर 20 मीटर किंवा 30 मीटर असेल, 20 मीटर किंवा 30 मीटर जर असेल, या कॉर्डनं सेंटरला केलेला अँगल, सेंटर ऑफ सर्कल हा सेंट्रल अँगल आणि हा कर, हा जो काही सेंट्रल अँगल आहे फाय, याची जर लेंथ जर 20 मीटर किंवा 30 मीटर असेल, हे T1 T2 जर आपण म्हटलं लेंथ ऑफ कॉर्ड, जर 20 मीटर T1 T2ची जर लेंथ ही 20 मीटर किंवा 30 मीटर असेल
तर हा फाय इज नथिंग बट इट इज द डिग्री ऑफ कर्व. यालाच काय म्हटलं आहे, फाय इज इक्वल टू डी विच इज इक्वल टू डिग्री ऑफ कर्व. म्हणजे डिग्री ऑफ कर्व हे दुसरं काही नसून इट इज द अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर बाय ए कॉर्ड ऑफ 20 मीटर और 30 मीटर. तर हा प्रश्न प्रत्येकाने पाठ करून ठेवायचा आहे, फिगर पण काढता आली पाहिजे आणि डेफिनेशन पण लिहिता आली पाहिजे. डिफाईन डिग्री ऑफ कर्व हा 2 मार्काचा प्रश्न प्रत्येक एक्झामला जवळपास आलेला आहे. किंवा आणखी दुसरा 2 मार्काचा प्रश्न येणारा कोणता आहे, टाईप्स ऑफ कर्व. पहिलं जे बीट आहे, हे जे काही बीट आहे, टाईप्स ऑफ कर्व्स यूज्ड इन रोड्स अँड रेल्वे अलाइनमेंट्स. तर टाईप्स ऑफ कर्व हा एक प्रश्न आहे जो नेहमी येतो. टाईप्स ऑफ कर्वमध्ये ब्रॉडली लक्षात ठेवायचे 2 टाईप्स. त्याच्यामधलं पहिलं आहे हॉरिझॉन्टल कर्व आणि दुसरं आहे व्हर्टिकल कर्व. पहिला आहे याच्यात हॉरिझॉन्टल कर्व आणि दुसरा आहे व्हर्टिकल कर्व. हॉरिझॉन्टल कर्वचे 3 प्रकार आहेत साधारण. सिंपल सर्क्युलर कर्व, सेकंड वन कंपाऊंड कर्व आणि तिसरा आहे रिव्हर्स कर्व. चौथा तसा आहे ट्रान्झिशन कर्व. पाचवा आहे लेमनिस्केट कर्व. पण सगळ्यात महत्त्वाचे हे 3 लक्षात ठेवायचे प्रत्येकाने, सिंपल सर्क्युलर कर्व, कंपाऊंड कर्व आणि रिव्हर्स कर्व. हे 3 टाईप जरी लिहिले तरी चालतील. आणि व्हर्टिकल कर्वचे आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे व्हॅली कर्व आणि दुसरा आहे समित कर्व. आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, स्टेट द टाईप्स ऑफ कर्व्स यूज्ड इन रेल्वे अँड हायवे अलाइनमेंट. तर याच्यामध्ये एवढे जरी लिहिले तरी 2 मार्क मिळतील. आणि त्याच्यानंतर काही एका एक्झामला विचारलेलं आहे डेफिनेशन ऑफ हॉरिझॉन्टल कर्व आणि डेफिनेशन ऑफ व्हर्टिकल कर्व. तर डेफिनेशन ऑफ हॉरिझॉन्टल कर्व कशाला म्हणायचं ते पण लिहून पाठ करायचं आहे. हॉरिझॉन्टल कर्व कशाला म्हणायचं आहे त्याची डेफिनेशन सांगतोय. हॉरिझॉन्टल कर्व म्हणजे 2 मार्काला नेहमीच प्रश्न येणार आहे. हॉरिझॉन्टल कर्व, an arcs generally provided in bracket in horizontal plane to change the direction along the road at intersection are known as horizontal curves. आणि दुसरा डेफिनेशन व्हर्टिकल कर्व्स when two different gradients meet, they are connected by a curve in a vertical plane called vertical curve.
तर 2 मार्काला हे एवढं नेहमी येणारच आहे. हा पहिला तरी प्रश्न येईल किंवा हा दुसरा तरी प्रश्न येईल. सगळ्यांनी मात्र हे लक्षात ठेवायचं आहे. आलं का लक्षात? नंतर दुसऱ्या याचं पाठवतोय मी, दुसऱ्या 2 मार्काचं.